रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब यांच्या घरावर उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर धाड टाकून त्यांच्या घरातील महिलांना शिवीगाळ व अश्लील वर्तनाच्या विरोधात अकलूज तालुका माळशिरस येथे बहुजन समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा काढून उपोषण व निदर्शन करून निवेदन दिले। यावेळी पारधी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बसवराज चव्हाण जत यांनी मनोगत व्यक्त करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला असून त्यांनी महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या वतीनं नंदकुमार केंगार यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आपल्या भाषणात म्हणाले। सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने प्रथम आम्ही हा निषेध व्यक्त करतो आणि बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना नामस्मरण करून आणि छत्रपती शाहू महाराज त्याच पद्धतीने आमचे आदिवासी बिरसा मुंडा यांना सर्व महामानवांना नम्र विनंती करून मी केंगार साहेबांवर झालेल्या अन्यायाबद्दल दोन शब्द बोलतो। कारण का केंगार साहेब हे अलीकडे 10-15 वर्षापासून आमचे त्यांचे सहवासात आम्ही आलेलो आहे। मुळापासून आम्ही चळवळी बाबासाहेबांच्या विचारां चळवळीतला मी कार्यकर्ता आहे। कारण का ज्यावेळी आदिवासी पारधी समाज हा माळीनगर, सवतगाव आणि या परिसरामध्ये जवळजवळ 10 ते 5,000 तरी लोकसंख्या आमची आहे आणि ह्या लोकसंख्या पारधी समाजावर वारंवार दारू उत्पादक असेल, पोलीस खातं असेल आणि कोण असेल अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी साहेब होतील। तुमचं एक घटना म्हणजे आज आमच्या समोर आली इथं समाजासमोर, कारण या अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या आदिवासी पारधी समाजात वारंवार होत असतात। रात्री अपराधाने महिलांना असं करणे, साहेबांना म्हटले कुठल्याही प्रकारची नोटीस न देणे आणि त्यांच्या घरावर जाऊन अचानक धाड टाकणे, आम्ही या देशातला आहोत का नाही अशी आम्हाला शंका आहे। बाबासाहेबांनी संविधान लिहून दिलेलं आहे, कुठल्याही व्यक्तीला काही जर करायचं असेल तर त्या माणसाला पहिल्या त्या स्थानिक माणसाला त्यातल्या जे पोलीस पाटील असेल किंवा त्यातलं जे असेल त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या दारात जायला पाहिजे। अहो इथं कुठल्याही या परिसरात 10-15 माळीनगर आणि सवतगाव या परिसरामधल्या आमच्या आदिवासी बांधवांना या माळीनगरमध्ये काही जरी झालं, पोलीस असेल, दवाखाना असेल आणि कुठल्याही समस्या असेल तर आम्ही किरणधाईंजी भाऊ आमच्या आरपीआयचे अध्यक्ष आहेत, त्यांची मदत आम्हाला होते आहे। भाऊंची आम्हाला केंगार साहेबांची होते आहे आणि त्यांचा एक फोन केला की त्यातलं यंत्रण पूर्ण कामाला लागते, ते कुठल्या कामामुळे नाही। मी जरी आदिवासी समाजाचा जर असेल आणि त्यांनी जर मातंग समाजाचा असेल तर यात माणुसकी ही फार महत्वाची आहे आणि जर जी माणुसकी प्रेमाने जवळ करणाऱ्या माणसावर जर कोणी प्रशासकीय अधिकारी जर धाड टाकत असेल, साहेब फक्त तुम्ही सांगा आम्हाला त्याचा कशा पद्धतीने बंदोबस्त करावा हे आम्हाला बी समजते। जो काय गमीन कावा म्हणला जातोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही गमीन कावा करतोय, आम्हाला ते काय फार हे नाही। पण काय माहिती काय बाबासाहेबांनी म्हणले बाबा की आपल्या हातात तलवार घ्यायची नाही, आपण पेनानं घ्यावं आणि यांनी आम्हाला पेन दिले आणि त्या पेनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर काय लेखणीच्या माध्यमातून काय टीका टिप्पणी आम्ही करू, कारण आम्हाला कृपया करून आमच्या हातात शस्त्रवर देऊ नका आणि त्या मार्गाला जाऊ देऊ नका ही आमची विनंती आहे। केंगार साहेब आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही जेवढा सांगली पश्चिम महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज आहे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं घाबरायचं करायचं भानगडीचं पडू नका, फक्त तुम्ही एक असं बसू, आपली गरज लागणार आहे फक्त एवढं सांगा आणि त्या निम्म्या रात्रीला आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू। कारण काय आता समाज पुढे आलेला आहे, जे काय 12 कृषीतनं रानातनं राहत होता करतो तुमच्या सानिध्यातनं बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय, शिका, संघटित संघर्ष करा, आता आम्ही संघटित व्हालोय आपल्यामुळं आणि आपल्याच जर दलित बांधवावर किंवा आदिवासी बांधवावर बहुजन समाजावर जर अशा पद्धतीने कुठलाही अधिकारी बेकायदेशीर जर आपल्यावर कारवाई करत असेल तर त्या कायद्याने त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप बसणार नाही। जर कायद्याने वेळेत जर या गोष्टी जर बांधून जर नाही ठेवल्या तर आम्हाला सुद्धा कायदा हातात घेता येतो। आम्ही कायदा मानणार आहे, बाबासाहेबांना आम्हाला कायदा शिकवला, पहिल्यांदा आपण कायद्याने जाऊया, नंतर कायदा जर आमच्या बाजून जर राहत नसेल तर मग आम्हाला काय ते तुरुंग आम्हाला काय फारसं हे नाही, कारण बारमाही पोलीस आणि आम्ही आमचा 36 आकडा आहे का ते उगाच साहेबांनी सारखी मध्यस्थी यायचं काय तर जायचं बाबा हे असं नाही, शिकले चवरले पोरं आहेत त्यांना कुठल्या गोष्टीपासून देणे आले पाहिजे। म्हणजे आम्ही बाबासाहेबांना मानणारे माणसं आहोत, त्यांच्या विचारांना चालणार आहोत। तरी जो काय अधिकारी मूर्खपणाने केला आहे, दौंडचा असू दे ना कुठल्या गावात असू दे, तो महाराष्ट्रात असू दे नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारतातला असू दे,
चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपण सर्वजण त्या गोष्टीचा निषेध करू, तीव्र निषेध करू. मला जे काय 2 शब्द इथे निषेध करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व मी बांधवांना इथं थांबतो आणि त्या घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय भीम, जय आदिवासी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भीम. जय भीम. या ठिकाणी अकलूज विभागाचे पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला सर्वप्रथम परिचय करून देतो. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र लेवलचे सगळे नेते मंडळी सहभागी आहेत. या ठिकाणी शिवतेश मोहिते पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. अकलूज नगर परिषद आणि मोहिते पाटील अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा या ठिकाणी अडगळेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते किरण जावेर साहेब पुण्यावरून आलेले आहेत. आमचे बापूसाहेब जगताप राज्याचे उपाध्यक्ष आहेत. कोल्डवाडीचे उपनगराध्यक्ष हजर आहेत. दशरथ कांबळे आमचे पॅन्थरचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. NK साळवे आमचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत. बापूसाहेब ठोकळे करमाळा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे युवराज वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्र शामराव भोसले, अमरकुमार माने, या किरण धाईंजे युवक आघाडीचे, मिलिंद सरतापे या ठिकाणी तालुका अध्यक्ष, RPIचे आमचे आपले अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते रणजित आयवळे सांगलीहून आलेले आहेत. हे चारुशिलाताई गेसगे यांचे वडील पोलीस आयुक्त होते आपल्या खात्यामध्ये. आता ते औरंगाबादला होते. आता त्या महाराष्ट्रातल्या मोठ्या सेशन लेवलचे वकील आहेत. या ठिकाणी हैदर केंगार हे राष्ट्रीय महासचिव आहेत. आमचे दशरथ नवगिरे या ठिकाणी हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे शिवाजी जावे या ठिकाणी स्वाभिमानी होलार समाज संघटना सगळ्या ते होलार समाजाच्या संघटना महाराष्ट्रातून आलेल्या आहेत. साहेब आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अखिल भारतीय होलार समाज संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या सर्व समविचारी संघटना आणि अकलूज नगर परिषद आणि समस्त अकलूजकरांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी एक निवेदन सादर करण्यात येत आहे. मी निवेदन आपल्याला या ठिकाणी हे जे आज निवेदन दिलेले नंदकुमारजी केंगार ह्याच्याबद्दल ह्यांचे मित्र आणि 2-3 कार्यकर्ते 4-5 असे सगळेजण येऊन प्राथमिक चर्चा झालेली आहे. ह्याच्यामध्ये पुढील डिपार्टमेंटशी मी संपर्कात आहे. नेमकं काय झालंय काय नाही. आता हे ऑफिशियल निवेदन प्राप्त झालंय. ह्याच्यावर आम्ही योग्य ती पुढे कारवाई करू. हे निवेदनातल्या भावना मला ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळे मी म्हटलं मी गेल्यानंतर वाचा. तुम्हाला मी ह्याच्यातनं आश्वस्त करतो की हे पुढे योग्य ते कायदेशीर कारवाई करतो.